यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेमध्ये मोठे बदल नाही आहेत। 2017च्या निवडणुकीतील प्रभाग रचना जवळपास जैसे थे आहे। कोस्टल रोड मेट्रो सारख्या विकास कामांमुळे मुंबईतील प्रभाग रचनेमध्ये किरकोळ बदल करण्यात आलेले आहेत। वार्डातील लोकसंख्या वाढीचा प्रभाग रचनेवर परिणाम होणार नाही आहे। मुंबई महापालिकेचा नवा महापौर जानेवारी 2026च्या नव्या वर्षामध्ये बसणार आहे। राज्य शासनाला मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आलाय। सूचना हरकतीनंतर 6 ऑक्टोबर रोजी प्रारूप आराखडा अंतिम होणार आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बीएमसीच्या प्रभाग रचनेमध्ये फार मोठा बदल होणार नाही। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। 2017च्या निवडणुकीतील प्रभाग रचना जवळपास जैसे थेच राहणार आहे। कोस्टल रोड मेट्रो सारख्या विकास कामांमुळे मुंबईतील प्रभाग रचनेमध्ये किरकोळ बदल होणार आहे। वॉर्डातील लोकसंख्येचाही प्रभाग रचनेवर परिणाम होणार नाही आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिकेचा नवा महापौर जानेवारी 2026च्या नव्या वर्षात बसणार आहे। राज्य शासनाला मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आलेला आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊया थेट आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, आपण बघतोय लोकसंख्या वाढीचाही प्रभाग रचनेवर थोडासा परिणाम होणार नाही आणि एकंदरीत आपण बघितलं तर राज्य शासनाला मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आलेला आहे। सूचना हरकतीनंतर 6 ऑक्टोबर रोजी प्रारूप आराखडा अंतिम होणार आहे।